तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे आपण गेलो सगळ्यात आधी ज्यूस प्यायला. ज्यूस पिऊन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गेलो भाजीपाला घ्यायला. भाजीपाला घेताना एक मजा आली. काकाजवळ गर्दी खूप जास्त होती, म्हणून साक्षीचा काही नंबरच नव्हता येत. कमीत कमी 5 ते 10 मिनिटापासून साक्षी तिथे उभी होती. मग त्यानंतर आज माझ्या बहिणीचा म्हणजे तसाच एंजलचा वाढदिवस होता. तर साक्षीची आणि एंजलची गप्पा चालू होत्या. 15 ते 20 मिनिटं झाले सांगून आंघोळीला जा, आंघोळीला जा, आंघोळीला जा. हे आंघोळीला चालली नाही. मी आंघोळ करून आलो सुद्धा. टाईम पाहून घ्या. अजून आंघोळीला गेलेली नाही आहे पोरगी. काय म्हणणं आहे तुमचं? जायचं आहे की? मी आंघोळ करून आलेला आहे. माझ्या केसावरून तुम्हाला दिसून राहिलं. या पोरीनं अजून आंघोळ केलेली नाही आहे आणि आंघोळीला चालली नाही. पाहिजे तोंड इकडं कर वापस. अजून आंघोळी गेली नाही ते आता तुम्ही कांदा चिरलाच आहे तर मग माझ्या टाईपनं करू द्या ना पत्ताकोबीची भाजी. प्लीज. जाऊ द्या. हे बघा माझा नवरा. माझी बॅग ती फाटलेली आणि मला उद्या मेकअपच्या ऑर्डरला जायचं होतं, तर माझा नवरा शिवून देतोय. माझं तर लक्ष पण नव्हतं, पण माझा नवरा खूप हुशार आहे. संध्याकाळची वेळ झालीच होती तर साक्षीचा सुरू झाला होता झुंबा. बघा तुम्ही, एक क्लिप काढलेली आहे मी. तर मित्रांनो, आज मी बायकोसोबत बाहेर नाही चाललोय. आज एक दुसरी मुलगीसोबत चाललोय. पाहते मुलगी. ये बायको नहीं है मेरी, ये चेंज हो गई, ये कुछ और हो गई. आज मैंने इनका पहना है सब. ये इनका, ये इनका, ये भी इनका. सब मेरा, हा सब मेरा, उसका कुछ भी नहीं. 4 दिवसापासून झुंबा करून राहिली ती मुलगी. 4 दिवसापासून. आज रिझल्ट पा, डायरेक्ट चेंज. त्यानंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो. तर साक्षी म्हणे काहीतरी थंड खायचं किंवा प्यायचं आहे. तर आम्ही गेलो फ्रुलाटोमध्ये गेल्यानंतर साक्षीने घेतला मँगो थिक शेक. सो आता आमचा बिल नंबर होता 70. तर थोडा वेट केल्यानंतर आमचा आता इथे रेडी होत आहे. आता रेडी झालेला आहे. माझी एवढी एक्साइटमेंट होती, काहीतरी न्यू ट्राय करायचं होतं, पण इथं जरा आमचा पोपटच झाला. खूप जास्त पानसट निघालं. रिॲक्शनवरून तर तुम्हाला करतच असणार. त्यानंतर मग आमचं डाएट फॉलो करून आम्ही आमचा दिवस इथे संपवला. बाय बाय गाईज, भेटूया आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.